तू पोरगी तर पाय काय कामच करत राहायचं काय विचारे पायनं बाहेर तुझी पोरगी कोणासोबत आली तर नुसतं फोटोच काढून राहिली. कोणासोबत आली? पाय बाहेर पाय. नेहा, हा काय वेळ आहे का तुझा घरात यायचा? आणि कोण होता तो पोरगा? तो खरं खरं सांग, कोण होता तो? तुझ्या आत्याच बरोबर आहे. काय बाई, गलती तर मीच आहे ना, तुला डोक्यावर बसवलं मी. गोष्ट तर ऐक. चूप बस, तुले म्हणतो ना मी आता घरात जाय चुपचाप, नाही तर आता मी तुले चांगली झोडपे देईन. पाय मी तुले एवढ्या दिवसाची सांगून राहिली होती तर तू मलाच खोटं ठरवून राहिली होती. आता पाहिलं ना त्या स्वतःच्या डोळ्यानं. पाय बाई मी तुले सांगून ठेवून राहिली हे पोरगी आपल्याला कुठं तोंड दाखवायच्या लायकीची ठेवणार नाही आणि हिचं लग्न करून टाक लवकर. काय करू बाई, मला तर आता विचारच पडला. वहिनी मी काही तिची दुश्मन नाही आहे, मी तिची आत्याच आहे. मी तिचं काय भलंच पाहिजे. तिचं लवकर लग्न करून टाक आणि तिला एवढा मोठा महागाचा मोबाईल घेऊन नको देऊ आणि एवढे पैसे नको देत जाऊ तिले. माय, मी स्वप्नातही विचार केला नव्हता मै पोरगी अशी करण म्हणून. तिच्यासाठी काय नसन केलं बाई म्या, तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, जे मागल ते दिलं हो बाई म्या. पण वहिनी तुम्ही तिले एवढे मोठे पैसे द्यायलाच नव्हते पाहिजे ना. तुम्हाला तर लय पोरीचा लाड आहे डोक्यावर बसली तरी. आता पोरगी मायले पैसे नाही मागणार तर कोणाले मागणार हो बाई? पा तुम्ही आता तुमच्या डोळ्यानंच पाहिलं ना, मग हे काय खोटं आहे का मग? वहिनी तुम्हाला हिचं लग्न करायचंच आहे का नाही? माझ्याजवळ चांगला पोरगा आहे मग. हो का हो बाई? बर मग गोष्ट काढून पाय बाई मग. गोष्ट काय, मग आत्ताच फोन लावतो ना मी त्याच्या माईले. पोरगा लय चांगला आहे, कंपनीत काम करते, वावर आहे त्याच्या घरी, एकटाच आहे. आणि मी काय तिले वाईट घरी देणार आहो काय? पोरगी तुई काय नाही काय? हॅलो सुनंदाबाई, तुम्ही म्हणत होत्या ना तुमच्या पोरासाठी पोरगी पहा म्हणून. मग हाय माझ्याजवळ एक पोरगी चांगली. पोरगा आहे ना घरी? काय घरी असन तर मग या ना, मग संध्याकाळीच काही हरकत नाही. या मग, पोरगी घरीच आहे. कोण आहे? कोण एवढ्या लवकर फोन लावलाय ना, आली काय ते? नाही हो, आताच फोन लावला ना, एवढा लवकर येतील काय? ते संध्याकाळी येतील म्हणे. पाय कोणी दुसरं असन. कोण आहे? कोण होतं बरत ना? हो बाई, तो कुरिअर वाला होता. काहीतरी कुरिअर आणून दिलं त्यानं. वाचतो मी आता. बापरे, माझी पोरगी तर UPSC ची परीक्षा पास झाली. काय ने UPSC ची परीक्षा पास झाली? हो, माझी पोरगी UPSC ची परीक्षा पास झाली हो बाई. नेहा, नेहा, ओ नेहा, अरे लेटर आलं ना, तू UPSC ची परीक्षा पास झाली ना. तू खुश नाही का? तू इथं येऊन बसली. नाही खुश काय हो आत्या, तुम्ही खुश तर मी खुश. ही UPSC ची परीक्षा आईने दिलेल्या पैशापासूनच पास झाली. आई, तू मला कोणताही प्रश्न न करता डायरेक्ट पैसे देत होती ना, त्यामुळे मी हे सगळं करू शकली. ते जाऊ दे, ते लोक येणारच असतील ना, आता मी तयारी करते. नेहा, आणि तो पोरगा आला होता तर तो कोण होता हो बाई? अच्छा, तो मुलगा का? तो मुलगा तर आम्ही क्लासमध्ये होतो ना, एकाच UPSCच्या क्लासेस करत होतो तर सोबतच होता तो. नाही, त्याला परीक्षेला बसता आलं नाही, कारण तुझ्यासारखी पैसे लावणारी आई त्याच्याकडे नव्हती ना. आणि तू बाहेर त्याच्यासोबत फोटो काढत होती, ते काय होतं बाई? नाही, मला आज घरी यायला वेळ झाला होता ना, म्हणून त्यानं मला इथपर्यंत सोडून दिलं. त्याची पण इच्छा IPS बनण्याची होती, पण त्याने परीक्षाच दिली नाही. म्हणून तो म्हणत होता, नेहा तू उद्या IPS होशील तर मला भेटशील पण नाही, म्हणून तुझ्यासोबत एक सेल्फी काढतो, बस एवढंच. पण तुम्ही तर मला बोलण्याचा मोकाच दिला नाही ना. अरे नेहा, आम्ही समजू शकलो नाही बिचारे. मायकून नाही मोठी गलती झाली हो बाई. बाई
आपल्या पोरवाल्याला फोन कर येऊ नका म्हणून. बर. आणि त्याला सांगजो की आमचा इरादा आता बदलला. त्यांना सांगजो आमची नेहा आता करिअरवर फोकस करणार आहे. थँक्यू आई.